जिथे पाणी तिथे जीवन. एवढ्या खोल विहीर आहे, त्यात पाणी आहे आणि मोटारनी पाणी काढून त्या ड्रममध्ये साठवलेलं आहे. तर मला असं सुचवायचं आहे की कुणकेश्वरला आलात आणि मालवणच्या दिशेने चाललात आणि तुम्हाला जेवण बनवायचं असेल, जागा भेटत नसेल, तर हे ओपन मंदिर आहे. बट मर्यादा ठेवावी, सात्विक और व्हेज जेवणच अशा जागेवर बनवायचं, कारण की ते गणपतीचं मंदिर आहे. आपल्या हरकतीमुळे त्या वास्तूला या तुम्हाला काही दोष लागायला नको. आणि एकंदरीत एवढ्या उंचावर, एवढ्या सपाटीवर हे पाणी आहे, म्हणजे खरोखर ग्रेट. आता तिथे देवळात जातो आणि थोडंसं शांतता अनुभवतो. खरं तर कालपासून 5 ते 6 देवळं रस्त्यात आली, पण तिथे त्याचे फोटो काढले मी. आणि तिकडे असं एवढं छान होतं वातावरण की असं थांबूसं वाटत होतं, पण वेळेअभावी मला ते करता आलं नाही. आज 45 किलोमीटर आहे माझ्याकडे. आता मी 5 किलोमीटर कापलेलं आहे. तर आय बिलीव्ह मी आज थोडा वेळ देऊ शकतो. बाकी पुढे श्रींची इच्छा. हे आहे, मला वाटतं, ते गणपतीचं मंदिर. सो आता मी मिठबाव या गावातील रामेश्वर मंदिराकडे येऊन पोचलो. काय बघू आणि काय नको ते बघा. जुनी कला वास्तू, म्हणजे जुनं घर आहे का काय देऊळ आहे, पण एक नंबर. आणि विशेष म्हणजे ह्या देवळाची रंगसंगती ही खूप न्यारी आहे, म्हणजे एकदम एक नंबर, खूप सुंदर आहे. आणि नेहमीचंच आपलं सुख, शांती, शांतता, एक नंबर. अलंकापुरी आज भारावरी वसावारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज रामेश्वर मंदिरापासून साधारणतः 3.5-4 किलोमीटर आतमध्ये. सांगायची गोष्ट अशी की इथे रेंज नाही आहे आणि मी मध्ये रस्ता विसरलो होतो. ह्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूनं एकदम वळसा घालून आलो मी तर. आणि इथे सांगायलासुद्धा कोणी रस्ता नाही. नशीब काय, मला समुद्राचा आवाज ऐकून मी त्या डायरेक्शनने आलो आणि इकडे फायनली जे प्रशस्त असं गजबादेवी मंदिर, हे मला मिठबाव इथे म्हणजे मी पोचलो आहे. आणि समुद्राच्या आवाजावरून वाटतं की हा एकदम प्रेक्षणीय स्थळ असेल. आणि मिठबाव हा किनारपट्टीसुद्धा आहे, ही अनटच आहे, म्हणजे इथे जास्त कोणी येत नाही. त्यामुळे जो काय सादगी भरा 100% सुंदरच आहे. ही आहे मिठबाव किनारपट्टी. पाणी ट्रान्सपरंट असलं तरी स्लोप आहे याला, म्हणजे शहाणपणा करायला, पाण्यात उतरून म्हणजे जीवाचा खेळ करायला नको. आणि लाजवाब. आणि इकडे हे मातेचं मंदिर आहे. वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली. तुझे नाव ओटी, तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली. जरी बाप माझ्या ह्या दिशेला आलाय आचरा आणि ह्या दिशेला होता देवगड. आता मी देवगडमधनं आचऱ्यामध्ये पदार्पण करतो. पण पुन्हा एकदा ही मनमोहक खाडी, लिटरली इथे असं थोडंसं डुंबावंसं पोहावंसं वाटतं आहे. काश ती पण इच्छा पूर्ण झाली असती, मज्जा आली असती.
किती मजा असेल ना यांची, निसर्गाच्या सानिध्यात राहायला. घर बाजूला खाडी आहे, फ्रेश मच्छी, परत वाटण्यासाठी पण म्हणजे घरातले नारळ, मागे फळभाज्या वगैरे लावलेल्या आहेत. अरे ऊस पण लावलं यांनी, सही आहे. पुन्हा एकदा दुपारचा 1 वाजला आणि मी म्हटलं थोडासा आराम करूया, तर परत एकदा स्वामी समर्थ मठ वायंगणी, आता इथे आराम करतो. साधारणतः 1 तास मी इथे झोपलो आणि आता खरोखर बरं वाटतं आहे. एवढं छान प्रसन्न आहे ना हे वातावरण, मस्त माइंड ब्लोईंग. आणि याचा परिसरसुद्धा खूप छान आहे. मी दाखवायचा प्रयत्न करतो. सभामंडप आहे मागच्या बाजूला, जे इथे खूप सारे कार्यक्रम होतात. आणि पुन्हा एकदा तेच, आपण जर कधी भटकता आलो तर इथे वायंगणीला निवारा भेटतो. खूप छान आहे. म्हणजे असं आहे की आपण थकतो उशिरा, पण आपल्याला सहारा देणारा पहिलाच उभा असतो तिकडे. बस आपण प्रयत्न करायचा बाकी आहे. ही होते मालवणात एंट्री. त्या साईडला असो किल्लो असा, ही खारी असा आणि यो रस्ता असा. आम्ही जात आहोत. दादांनी मला थोडी मदत केली, कारण की मालवणात पोचलो मी आणि सायकलचे 2 स्पोक्स तुटलेले आहेत. पण आता हे दुकान जे आहे मागचं बंद आहे. दादा तुमचं नाव सांगा. नितीश. सो थँक्स टू नितीश दादा. मित्रांनो, मी मालवणला 4-4:30च्या दरम्यानच पोचलो होतो. सायकलचे 2 स्पोक्स तुटले आहेत, तर ते रिपेअर करण्यासाठी मी प्रयत्न केला. बट आज सोमवार असल्यामुळे काही होणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा की मालवणाची ओळख ही समुद्रकिनारा आहे, बट माझा टार्गेट आहे की असं वेगवेगळं काहीतरी शोधायचं. आणि मालवणपासून पुढे घुबडे हे गाव आहे, साधारणतः 5 किलोमीटर पुढे. आणि तिकडे हे असं सुंदर देऊळ मला सापडलं. हे श्रीदेवी गुबडाई मंदिर. आणि इथे सुद्धा तोच प्रकार, छिपी नदी म्हणजे लपलेली नदी आहे इकडे. आपण आता बघूया. पण समुद्रकिनारा बाजूला आहे, 5-6 किलोमीटर हे वाटत नाही. आणि इकडे सुद्धा असंच आहे की हायवेपासून, वेंगुर्ल्याचा जो हायवे आहे मालवण वेंगुर्ला, त्या फाट्यापासून हे खूप खाली आलो आहे मी आता. आणि संध्याकाळ होत आली, मला परत तेवढंच सायकल मारत वरती जायचं आहे. पहिलं आपण नदी पाहूया. हे काय बोलायचं याला, एकदम शांत संत निळं पाणी पहिल्यांदा पाहतोय. अरे वा, तिकडे तो ब्रिज पण आहे पलीकडे जायला. मी जायचा प्रयत्न करेन तिकडे. वाव. आणि काय ही शांतता. संध्याकाळी असं सुंदर वातावरण कुठे बघायला भेटेल आपल्याला. खऱ्या अर्थानं मालवणामध्ये म्हणजे काय म्हणतात, मालवणाच्या कुशीत असल्यासारखं वाटतंय. काय हा सन्नाटा आहे. वाव. देवीच्या अगदी समोरच हे 2 दीपस्तंभ आहेत. आणि हे मध्ये तुळशी वृंदावन या जागेची अजून शोभा वाढवत आहेत. आणि हे आतमध्ये असं भरीव असं बांधकाम, म्हणजे हे बघायला भेटणं, हे जगायला भेटणं, हेच आपलं सौभाग्य म्हणायचं.
रुजू असं अशी तुम्ही काय शूटिंग घेता? हां. हो, त्या दिवशी आलेलं असते काल काल shooting. नाही मी आजच आलो आहे. मला या देवीचं सांगा ना थोडंसं. माहिती. हो, बापरे. तुमच्या भाषेत सांगा. माझ्या भाषेत सांगतो ती ही ना रुजू असं देवी आमची. हं. पूर्वंपार ती गाय इथे गाय असायची इकडे. गाय पाणी सोडायची दूध मग त्याच्यावर पिंडीवर हं. पिंडी शंकराची पिंडी आतमध्ये आहे अच्छा. तळीमध्ये. ओके. तिच्या ह्याच्यावरती हे गाय म्हणजे जरा झाडपड होती, झाटपट अशी हां हां हां. डोंगरात अशी झाटपट होती. त्याच्यामुळे ती आता ही ग्रामस्थांनी इथे चांगली सोय केली. हां. इकडे व्यवस्थित केली. हे दत्ता सामंत इकडेचे आपले गावचे सर्व हे मुख्य ना हां. ते तालुका प्रमुख त्यांनी आपली ही सुधारणा देवीची केली. चांगली व्यवस्थित देवी आपली म्हणजे रुजू असा सगळ्यांना लांबच्या लोकांना ही पावते हाकेला धावते. केला धावते. शरण हिला म्हणजे सगळ्यांना अशी खूप ती ह्या असं आहे मदत करते. हो हो जास्त. आणि तिची उत्पन्न म्हणजे गावकर इकडेचे ग्रामस्थ आहे ना ते त्याची हे करतात. इकडे गावकर आहे इकडे देवळाचे ते पूजा वगैरे करतात सकाळी. आणि तिची आंघोळ वगैरे घालून गुरव आहेत गुरव ते सेवा करतात. हो ते तिकडे ते इकडचे ते सेवा करतात. नेहमी तिची पूजा केली जातात. ओके. मावशी असं म्हणतायत की आतमध्ये नाही त्या डायरेक्शनला ती तिथे शंकराची पिंड आहे पूर्वीपासूनची. आणि तिकडे ती गाय येऊन दूध वगैरे द्यायची अशी सोडायची पाणी सोडायची तिच्या. ओके ओके. आणि हे इथे 12 महिने असंच पाणी असतं ना. हो मग नंतर मे मध्ये आटतात. कारण की ते पाणी आटत असेल म्हणून त्याचं आणि याचं कनेक्शन असेल. आता जास्त असल्यामुळे ह्या जास्त झाला. ओके. खूप भरता जास्त खूप म्हणजे एकदम तळी. हो मित्रांनो, मी आता इथे बघा हे ओपन मंदिर आहे. सगळीकडे गाभारा असतो पण ह्या देवळाला गाभारा नाही आहे. हे इथलं खरंच विशेष आहे. आणि मागे जे त्या मावशी म्हटल्या की इकडे पाणी असतं आणि त्याच्यामध्ये शंकराची पिंड आहे. हा माहोल किती जबरदस्त आहे बघा. ओपन हाऊस, बाजूला नदी 12 महिने वाहणारी, तो ब्रिज आहे आणि भयंकर स्तब्ध शांतता. आयुष्यामध्ये ह्यापेक्षा अजून जास्त काय हवं आहे. म्हणजे माइंड ब्लोईंग. टाईम लिमिट हाय आपल्यापास टाईम नाही आहे. पण आणि मूर्तीचं काम काय आहे सुंदर एकदम. बघत राहा म्हणजे बोलतात ना हिप्नोटाईज होतो माणूस हे बघताना. एवढं सुंदर काम आहे. मंदिराचा आवार, मंदिरामध्ये कलाकृती एक नंबर आहे. सो म्हणजे मी खरोखर स्वतःला खूप लकी म्हणतो की मला हे दर्शन झालं. धन्यवाद. सो किती छान. या छोट्या नदीच्या पलीकडे ही वाडी आहे. अशी कोणाची आहे माहीत नाही पण जबरदस्त. आणि हा असा आता काळोख पडला आहे, दिसेल की नाही मला नाही माहिती, पण असा एकदम छान असा ब्रिज. लहान मुलांसाठी इथे खेळायला मस्त. आणि ज्यांनी हिंमत केली तिथे त्यांना पोहायला मस्त. चला आता 6:15 झालेत आणि मी डोंगराच्या एकदम खाली आलो आहे. तर मला हे निघायला हवं आहे कारण की सायकल आता परत कमीत कमी 40-45 मिनटं सायकल मारायला लागेल अंधारामध्ये. पण यस, आय एन्जॉयड दिस.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आज 3 डिसेंबर 2024. काल मी मालवणला पोचलो आणि इकडे मालवणच्या बीचच्या बाजूला मला काही जागा भेटली नाही, बट 3.5 किलोमीटर्स फ्रॉम मालवण सिटी आय गॉट दिस प्लेस. या हॉटेलचं नाव आहे मालवणी डेज. कुंभार माठ ह्या एरियामध्ये हे हॉटेल आहे. मेन सांगायचं म्हणजे इथले केअरटेकर्स जे आहेत त्यांनी एकदम मीन्स मी सायकलवर आलो, बट त्यांनी एवढा पाहुणचार वा आपुलकीने काय म्हणतात त्याला ट्रीट केलं आणि मन जिंकून टाकलं आपलं. आणि हा कॅम्पस खरोखर एकदम छान आहे. मला राहायला वरती सोय दिली वेगळी आणि इथे चांगले रूम्स अवेलेबल आहेत, AC नॉन AC हॉल्स. सो त्यांनी काय म्हणायचं आता, मला हे असं ॲडव्हर्टायझिंग वगैरे हा प्रकार काही येत नाही, बट ज्यावेळेस आपल्याला मनातनं वाटतं की नाही बॉस त्यांनी आपल्याला चांगलं ट्रीटमेंट दिली आहे, आपला पाहुणचार केला. सो तुम्ही आपल्या मोस्टली ऐरोली आणि नवी मुंबईचे लोक इकडे येतात असं कळलं. सो प्रशस्त असा गार्डन एरिया आहे आणि हा कमीत कमी 1 एकरची जागा असेल ही. सो हे आहे मालवणी डेज कुंभार वाट.